लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट जाणवलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। बांधकाम कामगार साहित्य वाटपात गैरप्रकार झाला होता। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। साहित्य वाटपात अनेक दलाल सक्रिय असल्याचं समजलं होतं। चौकशीसाठी समिती गठीत करण्याचे आदेश हे मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेले आहेत। लोकशाही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम कामगार साहित्य वाटपात गैरप्रकार झाल्याची बातमी लोकशाही मराठीने दाखवली होती आणि या बातमीची दखल घेत आता मंत्र्यांकडून मंत्री संजय शिरसाटांकडून अधिकच्या चौकशीसाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत। हमको ना जमा करायची कारण मी ते मित्र युवाला त्याचे 5-7 फॉर्म आहे पाठीतून नाही लावा लागत काय पेमेंट किती लागेल टोकन पाहिजे पैसे किती द्यावं लागेल अरे यार हे कर नको पहिला नंबर काय टाकायचा मोबाईल नंबर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठीने आपण ही बातमी दाखवली होती आणि यानंतर आता मंत्री संजय शिरसाटांनी याबद्दलची चौकशी करण्याचे आदेश देखील काढलेले आहेत। याबद्दलची अधिक माहिती काय द्याल? कृपा, कुठं अन्याय होत असेल किंवा चुकीचं काम होत असेल तर लोकशाही मराठी नक्कीच त्या ठिकाणी हे संपूर्णपणे उघड समोर आणते आणि त्यानंतर कुठेतरी न्यायाची भूमिका ही जनतेप्रती या ठिकाणी पाहायला मिळते। असाच प्रकार जो होता तो छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला, कारण बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काचं जे किट दिलं जातं त्यामध्ये संसारोपयोगी साहित्य असतं, मात्र हे मोफत दिलं जात असताना दुसरीकडे एजंट जे आहेत ते पैसे कमवण्यासाठी लोकांकडून पैसे घेतात। म्हणजे अक्षरशः तिकीट फ्रीमध्ये दिले जाते, मात्र त्या ठिकाणी 2000, 1500, 1200 रुपये हे घेत असल्याचा प्रकार जो होता तो समोर आणला। यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन आता या ठिकाणी जी काही किट वाटप केल्या जात आहेत ती किट वाटपाला स्थगिती दिलेली आहे आणि त्यानंतर ही तक्रार आता मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे। मात्र दुसरीकडे पोलिसांना आदेश देऊन या ठिकाणी पालकमंत्र्यांनी ही कठोर कारवाई करायला लावलेली आहे आणि त्यासोबतच एकाला अटक करण्यात आलेली आहे तर दुसऱ्याचा शोध जो आहे तो सुरू आहे। लोकशाही मराठीचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी चुकीचं काम होत असेल किंवा अन्याय होत असेल तर नक्कीच लोकशाही मराठी त्या ठिकाणी उभी राहणार आहे। नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर लोकशाही मराठीच्या बातमीनंतर मंत्र्यांकडून याबद्दलच ही दखल घेण्यात आलेली आहे। चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। संजय शिरसाटांकडून हे आदेश देण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।